400 फूट खोल दरी, सुसाट सुटलेला वारा आणि एका सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. पुण्याच्या एका अब्जाधीश आणि प्रतिष्ठित कुटुंबाचा एकुलता एक मुलगा लोहगडाच्या कड्यावरून खाली कोसळतो. पोलिसांच्या डायरीत नोंद होते अपघाती मृत्यू. सगळं काही शांत होतं. कुटुंब दुःखात बुडालं होतं आणि केतनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले होते. पण मित्रांनो, हा खेळ तिथे संपला नव्हता, तर तिथून सुरू झाला होता. कारण ज्याला जग अपघात समजत होतं, तो खरं तर अत्यंत क्रूरपणे रचलेला एक परफेक्ट मर्डर होता. या परफेक्ट मर्डरचा सस्पेन्स कसा उघड झाला, एका बहिणीच्या नजरेनं पोलिसांना कसं हलवून सोडलं, याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा 26 वर्षांचा मुलगा केतन अग्रवाल, तरुण, देखणा आणि करोडोंच्या संपत्तीचा वारसदार. केतनच्या आयुष्यात सगळं काही छान सुरू होतं. त्याचं लग्न ठरलं होतं सिया गोयल नावाच्या मुलीसोबत. सियाचा वाढदिवस जवळ येत होता, म्हणून तिनं हट्ट केला, मला वाढदिवसाच्या आधी लोहगडावर प्री बर्थडे सेलिब्रेशनसाठी जायचंय. आपल्या होणाऱ्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी केतन तिला घेऊन लोहगडावर जातो. दोघंही कड्यावर उभे असतात आणि अचानक पोलिसांना बातमी मिळते की केतनचा पाय घसरला आणि तो 400 फूट खोल दरीत कोसळला. घटना ऐकून पोलिसांपासून ते अग्रवाल कुटुंबापर्यंत सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सिया रडत रडत पोलिसांना सांगते, खूप सुसाट वारा होता, केतनचा तोल गेला आणि मी त्याला वाचवू शकले नाही. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहिलं, परिस्थिती पाहिली आणि अपघाती मृत्यूची नोंद केली. अग्रवाल कुटुंबानं देखील नियतीचा खेळ समजून जड अंतःकरणानं केतनवर अंत्यसंस्कार केले. सगळे शांत झाले होते, पण केतनच्या घरात एक व्यक्ती अशी होती जिचा आत्मा ओरडून सांगत होता की काहीतरी गडबड आहे. ती होती केतनची सख्खी बहीण. तिच्या मनात काही प्रश्न सारखे टोचत होते. केतन हा कसलेला ट्रेकर होता, त्याचा तोल असा अचानक कसा जाईल, आणि तो पडला तेव्हा सिया अगदी त्याच्या बाजूला होती. मग तिच्या अंगावर एक साधा ओरखडाही कसा नाही. अंत्यसंस्कारानंतर 4 दिवसांनी सिया गोयल अग्रवाल कुटुंबाच्या घरी सांत्वनासाठी येते. चेहऱ्यावर दुःखाचा आव आणून ती घरात बसते. पण केतनची बहीण आज वेगळ्याच तयारीत होती. तिनं सियाला गर्दीतून बाजूला काढलं आणि एका शांत खोलीत नेलं. आणि मग सुरू झाली उलट तपासणी. बहिणीनं विचारलं, त्या दिवशी नेमकं काय घडलं. सिया म्हणाली, वारा खूप होता. बहिणीचा दुसरा प्रश्न आला की वारा होता तर तू कशी बचावलीस, तू त्याला पकडण्याचा प्रयत्न का नाही केलास. सिया इथे अडखळली. तिची उत्तरं कमी पडू लागली. काही प्रश्नांवर ती गप्प बसली, तर काही प्रश्नांची उत्तरं ती उडवाउडवीची देऊ लागली. तिच्या डोळ्यातलं ते भीतीचं सावट केतनच्या बहिणीनं ओळखलं होतं. आता संशय 100% खात्रीत बदलला होता. बहिणीनं थेट वडिलांना सांगितलं, बाबा, केतनचा अपघात झालेला नाहीये, त्याचा गेम झालाय. अग्रवाल कुटुंबानं वेळ न घालवता थेट पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी गाठले. बहिणीनं उपस्थित केलेले मुद्दे ऐकून पोलिसही चक्रावले. पोलिसांनी गुन्हा पुन्हा उघडला आणि तपासाची चक्र फिरवली. सर्वप्रथम पोलिसांनी काय केलं तर लोहगड परिसरातील आणि गडाच्या पायथ्याशी असलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज खंगाळायला सुरुवात केली. आणि त्याच वेळी पोलिसांच्या हाती लागला या केसचा सर्वात मोठा धागा. ऐन उन्हाळ्याचे दिवस, कडक ऊन, पण सीसीटीव्ही मध्ये एक तरुण दिसत होता ज्यानं अंगात जाड हुडी घातली होती. कानात हेडफोन्स होते आणि तो सतत आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. ट्रेकिंगच्या ठिकाणी अशी संशयास्पद व्यक्ती काय करत होती. पोलिसांनी आपली दिशा बदलली. त्यांनी थेट सिया गोयलचा कॉल डेटा रेकॉर्ड आणि तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सचा तपास सुरू केला. आणि जे समोर आलं त्यानं पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. तपासात समोर आलं की सिया गोयलचं केतनशी लग्न ठरलं असलं तरी तिचं आधीपासूनच एका दुसऱ्या मुलासोबत अफेअर होतं. त्याचं नाव होतं चेतन चौधरी. सियाला केतनच्या पैशांशी मतलब होता, पण केतन सोबत राहायचं नव्हतं. म्हणूनच तिनं आणि तिचा प्रियकर चेतननं मिळून केतनला रस्त्यातून कायमचं हटवण्याचा प्लॅन आखला. त्या दिवशी प्री बर्थडे सेलिब्रेशन हे केवळ एक निमित्त होतं. केतनला लोहगडावर आणायचं हे आधीच ठरलं होतं. चेतन चौधरी हा आधीच हुडी घालून चेहरा लपवून गडावर पोहोचला होता. कड्यावर जेव्हा केतन दरीच्या बाजूला तोंड करून उभा होता तशी सियानं चेतनला खूण केली. चेतननं मागून येऊन केतनला असा जोराचा धक्का दिला की केतनला सावरण्याचा एक सेकंदही मिळाला नाही आणि तो थेट 400 फूट खोल दरीत कोसळला. सुरुवातीला पोलिसांनी जेव्हा दोघांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी खूप नाटकं केली. पण जेव्हा पोलिसांनी 3rd डिग्री आणि सीसीटीव्हीचे पुरावे समोर ठेवले तेव्हा या दोघांचाही थरथराट झाला.
त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ज्या प्रकरणाला एक दुर्दैवी अपघात समजून फाईल बंद होणार होती, त्यामागचा हा खळबळजनक कट फक्त आणि फक्त केतनच्या बहिणीच्या एका संशयामुळे आणि तिच्या प्रसंगावधानानं समोर आला. आसिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी गजाआड आहेत. पण पोलीस अजूनही तपास करतायत की या हाय प्रोफाईल मर्डर प्लॅन मध्ये आणखी कुणाचा हात होता का, संपत्तीचा काही वेगळा कोण आहे का. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. प्रेम, पैसा आणि धोका या त्रिकोणानं एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला. तुम्हाला काय वाटतं, अशा गुन्हेगारांना काय शिक्षा झाली पाहिजे? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा.